बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका निवडणूक शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा या दोन्ही पक्षातील युतीत लढून 131 पैकी 103 जागा जिंकल्यात. त्यात भाजपने 28 जागा जिंकल्या असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 5 नगरसेवक वाढल्याने भाजपची ताकद वाढली. यामुळे भाजपने ठाण्यात बॅनरबाजी करत त्यावर रविदादांच्या नेतृत्वात दिवा शील ते वडवली, भाजपा वाढवली असे म्हटलंय. शिंदेच्या ठाण्यात भाजपने केलेली बॅनरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनलाय. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 131 पैकी 6 शिंदेचे सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. 125 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार गट 9, MIM 5 आणि शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आले. ठाणे महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिंदे सेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. यंदा त्यात 8 नगरसेवकांची वाढ झाली. तर मागील निवडणुकीत भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले होते. यंदा त्यात 5 नगरसेवकांची वाढ झाली. भाजपने ठाण्यातील 17 प्रभागात 39 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यातील 7 जागा मुंब्र्यातील, 3 जागा राबोडी तर 1 जागा कळवा डोंगरपट्ट्यातील होती. 5 मंडळ अध्यक्ष, 3 माजी मंडळ अध्यक्ष अशा 8 जणांना तिकीट दिले होते. विशाल वाघ सारख्या कार्यकर्त्याच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी दिली. 2017मध्ये भाजपचे 23 नगरसेवक निवडून आले होते. यंदा 28 नगरसेवक निवडून आले असून भाजपच्या नगरसेवकांच्या संख्येत 5ने वाढ झाली. यामुळे ठाण्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातूनच भाजपने निवडणूक निकालानंतर शहरभर बॅनर लावले असून त्यावर रविदादांच्या नेतृत्वात दिवा शील ते वडवली, भाजपा वाढवली असे म्हटलं आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजप नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली असून ही वाढलेली ताकद लक्षात घेऊन भाजपने बॅनरबाजी केली. शिंदेच्या ठाण्यात भाजपने केलेली बॅनरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनले. मुंब्रा येथे 27,21,77,750 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला आहे. मध्य प्रदेशात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात 5 जणांना अटक झाली. अटकेत असलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंब्रा पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानुसार मुंब्रा येथे अंमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार आणि गणेश जाधव यांच्या पथकाने कारवाई करून बिलाल रुग्णालयाजवळ बासू सय्यद याला 23.5 ग्रॅम वजनाचा मेफोड्रीन हा अंमली पदार्थ जप्त केला होता. त्याची चौकशी केली असता मध्य प्रदेशातील दोघेजण पुन्हा एकदा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रामसिंग गुजर आणि कैलास बलाई या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्यांनी हा अंमली पदार्थ मध्य प्रदेशातील दोघांकडून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पथकाने थेट मध्य प्रदेश गाठून मनोहर गुजर आणि राजू मंसूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 9 किलो 956 ग्रॅम वजनाचा MD जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 13 किलो 631.5 ग्रॅम वजनाचा 27,77,750 रुपयांचा MD जप्त केला आहे. तसेच 5 जणांना अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा युतीने 131 पैकी 103 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत 75 जागा मिळवल्या असून त्यांच्यात पक्षाचा महापौर होईल अशी चर्चा सुरू असतानाच भाजपनेही महापौर पदाचा दावा केला आहे. पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपच्या नेत्यांनी 2 वर्ष महापौर पद देण्याची मागणी करत शिंदेच्या शिवसेनेला इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात महापौर पदावरून युतीत कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 16,49,869 इतके मतदार होते. त्यामध्ये 8,63,878 पुरुष, 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदार होते. या निवडणुकीसाठी 9 प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये उभारण्यात आली होती. या निवडणुकीसाठी एकूण 649 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना, शिंदे गट पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे 125 जागांसाठी 643 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. ठाणे महापालिकेतील शिंदेच्या शिवसेना क्रमांक 1चा तर भाजप क्रमांक 2चा पक्ष ठरलाय. शिवसेना, शिंदेगड आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढवली असून त्यांच्या 131 पैकी 103 जागा निवडून आल्याने महायुतीचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातही शिंदेच्या शिवसेनेने बहुमताचा आकडा पार करत 75 जागा मिळवल्या असून त्यांच्याच पक्षाचा महापौर होईल अशी चर्चा सुरू होती. असे असताना भाजपनेही महापौर पदाचा दावा केलाय. भाजपचे आमदार निरंजन डावकर यांनी ही मागणी केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भिवंडीत भाजप आणि कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झालेत. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकावर दगडफेक केल्याचे कळतंय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करण्याची वेळ आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झालाय. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार महेश चौगुले यांचे कार्यकर्ते आणि भिवंडीचे माजी महापौर कोणार्क विकास आघाडीचे विकास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वी राडा झाला होता. निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी झाली. काही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केले. या घटनात अनेक जण जखमी झालेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, परंतु त्यानंतरही वाद सुरू होता. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे भिवंडीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल 28 वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणे मिळावीत यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या कोपड येथील कार्यालयात आमदार केळकर यांचा जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झाला असून अनेक नागरिकांनी तक्रारीची निवेदने सादर केली. उपक्रमात इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना श्री केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली. श्री केळकर म्हणाले की गेली 28 वर्षे कामगारांना त्यांची देणी मिळाली नाहीत. कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. न्यायालयात दावा हारले असले तरी कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावी यासाठी कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.